आपण पुढे जाऊ शकत नाही या मार्गामध्ये. मग इंद्रिय शुद्ध करण्याचे असे दोन मार्ग आहेत. एक तर हा अष्टांग योगाचा मार्ग आहे की याच्यामध्ये योग साधना केली जाते. याच्यामध्ये लोक तपस्या करतात, इंद्रियांना दमन करण्याचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक हे करायचं नाही आज संकल्प घेतात, प्रयत्न करतात. जसं एखाद्याने ठरवलं की आजपासून गोड खायचं नाही आणि तो त्याने संकल्प केला, पण संकल्प काय जास्त दिवस टिकायला सांगता येत नाही. ते गोड पुढं आलं की मग फार अवघड होतं. एक महाराज होते, फार मोठे तपस्वी महाराज होते. त्यांनी 8 वर्ष संकल्प केला मौन पालन कर, बोलले नाहीत ते कधीच. 8 वर्ष मौन पालन केलं, कधीच बोलले नाहीत. आणि बाकीचे जे संत मंडळी, जशी आपली मित्रामध्ये चेष्टा चालते तशी भक्तांमध्ये पण चेष्टा चालते, संतांमध्ये पण चेष्टा चालते. तर ते बाकीचे जे संत होते त्यांना चिडवायचे, म्हणे याने काय 8 वर्ष झालं बोलला नाही, आम्ही वाट बघतोयच कधी हा मौन सोडतोय. तर मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणलेलं आहे. म्हणजे मौन हे सगळ्या गोष्टीवरचं उत्तर आहे. भांडण लागलं, पहिले मौन धारण करा. हा, झालं भांडण बंद. किती बोलणार बोलून, बरोबर आहे की नाही? मौन केल्याने, काहीच न बोलल्यामुळे बरेच प्रश्न मिटतात. तर त्यांनी मौन धारण केलं होतं महाराजांनी. मौन धारण केलं होतं, पण काय झालं, त्यांनी संतांनी ठरवलंच होतं सगळ्या की म्हणले ह्यांना मौन तोडायला लावायचं काही करून आपण. तर अशा प्रकारे जसं हे प्रभूजी स्वतः निर्जल एकादशी करत होते, पण मी संकल्प केला होता त्यांचं मोडून दाखवतोच म्हणून, आणि मी यशस्वी झालो. त्यांना एकादशी तोडायला भाग पाडलं. तर सांगण्याचा उद्देश होता, त्या संतांनी ठरवलं, म्हणले ह्यांचा वीक पॉइंट काय आहे बघा या संतांचा. ते म्हटले एकदा जेवायला बसले होते, संतांच्या पंगती बसतात, कुठेतरी भंडारा होता, बसले होते. त्या भंडाऱ्यामध्ये काय झालं, सगळ्यांना वाढण्यात आलं. म्हणजे वाढणारे जे व्यक्ती होते त्यांना सांगण्यात आलं, म्हटले हे जे संत आहेत यांना पुरी वाडा, चपाती वाडा, भजे वाडा, भाजी वाडा, बाकी सगळं वाडा म्हटले, पण म्हणले यांना रसगुल्ला देऊ नका म्हटले. कारण त्यांना रसगुल्ला फार आवडायचा. गुलाबजामुन सारखा एक पदार्थ आहे रसगुल्ला, कधी खाल्ला असेल आपण, बंगाली स्वीट आहे, फार फेमस आहे. तर यांना म्हणले रसगुल्ला तेवढा देऊ नका म्हटले, कारण ह्यांना रसगुल्ला फार आवडतोय. त्यांनी काय केलं, ते आले वाढायला, ते रसगुल्ला न देताच पुढे निघून गेले. ते म्हणते बोलायचं नाही ना आता. त्यांनी बघून न बघितलं केलं आणि पुढे गेलाय वाढणारा. मग परत दुसरं ते भाजी वाढायला आला, त्याला म्हणजे त्याला नाही दिलं, त्याने रसगुल्ला नाही दिला. मग शेवटी यांना पुरी खाली, सगळं खाल्लं, पण काय मन भरेना, कारण ते रसगुल्ला त्यांना इतका आवडायचा, संतांना माहित होतं. मग त्यांनी काय केलं, शेवटी ते रसगुल्ला देईना म्हणून त्याचा हात पकडला. त्या रसगुल्लाची बादली फुटणं चालली होती, त्याचा हात पकडला. ती म्हणले मला कळलंय, पण मी देणार नाही तुम्हाला, असं म्हणल्यानंतर काय करणार. आणि अचानकपणे 8 वर्ष मौन पालन केलं होतं, पण काय झालं, रसगुल्ला पुढे आलेला, आणि ह्यो म्हणला, मी आता स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की मी रसगुल्ला देणार नाही, असं म्हणल्यानंतर ते म्हणला इथं देतोय, तिथं देतोय, पलीकडल्या लाईन देतोय, मलाच का देत नाही. आणि सगळे संत लोक टाळ्या वाजवायला लागले, हरी बोल. काय आलं म्हणले, मौन सुटलं, महाराजांचं मौन सुटलं. म्हणजे काय आलं, ऍक्च्युली इंद्रियांना जबरदस्ती करणं फार अवघड आहे बघा. मी या विषयाचा माणूस आहे, याचा मी अनुभव घेतलाय. नवे प्रभुपादांनी हे सांगितलेलं आहे, शास्त्राचं सुद्धा म्हणणं हेच आहे. तुम्ही जबरदस्ती एखाद्याला इंद्रियांना करायला गेला, आणि मग त्या महाराजांनी काय केलं, 8 वर्ष मौन बाळगलेलं. म्हणले त्या रसगुल्ल्यामुळे माझं मौन सुटलं, आता आयुष्यात इथून पुढे रसगुल्ल्याचं नाव सुद्धा घेणार नाही म्हटले, कधीच खाणार नाही. कधीच त्यांनी रसगुल्ला खाल्ला नाही नंतर. मला मंडळीनं सांगायचं हे आहे की आपल्या या इंद्रियांना नियंत्रित करायचं, जबरदस्ती करायची नाही 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 नाही. म्हणजे मला बघू वाटते पण बघायचं नाही. किती दिवस असं करणार तुम्ही, किती दिवस असं करणार. कारण ते जेव्हा ते विषय पुढे येतो
तेव्हा विषय पुढे आला की मग ते वस्तू पुढे आली आपल्या आवडीची, की आपण मग सगळे इंद्रियाचं नियंत्रण सुटून जातं आपल्या. आणि मी ती प्रसिद्ध गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे, पुन्हा आजही सांगतो 2 मिनिटामध्ये. एक महाराज होते, ते प्रसिद्ध होते कशासाठी? कथा करण्यासाठी. पण त्यांची कथा काय स्पेशल होती? त्या कथेमध्ये ते काय करायचे, एक मांजर आणायचे. त्या मांजराच्या अंगावरती ग्रंथ ठेवायचे, एक दिवा ठेवायचे आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ग्रंथ वाचायचे. म्हणजे पूर्वीच्या काळातली गोष्ट, तेव्हा लाईट वगैरे काही नव्हती. तर या महाराजांनी काय केलं, ते विशेष प्रसिद्ध झाले यांची कथा. म्हणे कथा होईपर्यंत मांजर हालत नाही अजिबात, दिवा थोडासा इकडे तिकडे होत नाही. एवढी स्पेशल त्यांची ख्याती पंचक्रोशीमध्ये पसरलेली. एखादा असतोय चाबरा माणूस, मग त्याने काय केलं, म्हणले आता एक दिवशी गंमतच करू महाराजांची म्हणले. त्याने काय केलं, कथेला येताना त्यांनी एका कॅरी बॅग मध्ये एक उंदीर धरून आणला घरातला. आणि काय केलं, कथा चालू असताना, कथा सुरू झाली, कथा निम्म्यापर्यंत आली, हळूच उंदीर सोडला. उंदीर बरोबर मांजराच्या पुढे आला. जसा मांजराच्या पुढे आला, मांजर कधीच हालत नव्हतं कथा होईपर्यंत. पण ते कथा वगैरे काहीच त्यांनी पाहिलं नाही, पटकन त्या मांजरानं उडी मारली त्या उंदरावरती आणि तो दिवा पडला खाली. अशा प्रकारे त्या महाराजांचा फ्लॉप शो झाला कथेचा. एवढ्या दिवस नाव कमवलेलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, विषय जेव्हा पुढे येतो त्यावेळेला व्यक्ती, आवडीचा विषय पुढे आला की माणसाला सगळं विस्मरण होतंय बघा, काही लक्षात राहत नाही. म्हणून हे इंद्रिय जे आहेत ना, इतके प्रबळ आहेत, हे मन एवढं चंचल आहे की त्याला विषय पुढे आला की काही कळत नाही. मग ते प्राप्त केल्याशिवाय तो व्यक्ती राहत नाही. मग करायचं काय नेमकं? मग योग साधना करायची का? योग साधनेनं हे आमचे इंद्रिय का ताब्यात होतील का? तर त्याचं उदाहरण बघूया. चांगदेव योगी, जो ज्ञानदेवांना भेटलेला, मुक्ताबाईला भेटलेला, त्याचं आयुष्यमान 1400 वर्षांचं होत. किती? कलियुगातली गोष्ट सांगतोय मी, काय सत्ययुगातली गोष्ट सांगत नाही. माणूस जगतोय 100 वर्ष जगायचा पूर्वी माणूस, पण हे जगले 1400 वर्ष. याला म्हणतात योगी. योग साधनेच्या आधारे. आजही तुम्ही करू शकता. तुम्हाला जर जगायचंच आहे, प्राणायाम करा. प्राणायाम करा. प्राणायाम मध्ये कुंभक नाडी असते. शरीरामध्ये नाडीचे अनेक प्रकार आहेत. ते कुंभक नाडी जी आहे ती जर तुम्ही प्राणायामच्या आधारे 1 मिनिटासाठी जर तुम्ही रोखून धरला श्वास त्या कुंभक नाडीमध्ये 1 मिनिटासाठी, तर तुमचं आयुष्य साधारणपणे मला वाटतं 1 तासाने वाढेल. म्हणजे 1 मिनिट जर रोखून धरलं तर 1 तासाने आयुष्य वाढेल तुमचं. जर तुम्ही ती नाडी 10 मिनिटं रोखून धरली तर तुमचं आयुष्य किती वाढेल हो? 10 तासांनी वाढेल. समजलं का तुम्हाला? म्हणजे प्राणायामामध्ये हे आहे, शक्य आहे, आजही शक्य आहे. जर तुमचा आहार युक्त आहार विहार असेल तर, आहार वगैरे सगळं योग्य असेल तर तुम्ही तुमचं आयुष्यमान वाढवू शकता. मला सांगायचं किती वाढवू शकताय? 10,000 वर्ष. तुम्ही जर बसला समजा आता 1 मिनिटाला 1 तास, ठीक आहे, आणि तुम्ही जर 24 तास बसला तर किती मिनिटं झाले? 24 तासामध्ये मिनिटं किती असतात सांगा की? 720. तर ते 720 मिनिटं म्हणजे त्याला गुणिले 1 तास करा, अंदाजे लमसम काढूया. 720 गुणिले 1 तास किती झालं ते? त्यामुळे एवढं आयुष्यमान वाढू शकते तुमचं, तुम्ही जास्त जगू शकता. पण शास्त्रही असा प्रश्न विचारतंय की किती जगला हे महत्वपूर्ण नाही, कसा जगला हे महत्वपूर्ण आहे ना. चांगदेव योगी एवढे मोठे इंद्रियावर नियंत्रण मिळवलेले 1400 वर्षांचं आयुष्य योगाच्या आधारे तुम्ही प्राप्त करू शकता, प्राणायामच्या आधारे प्राप्त करू शकता. तुम्हाला जेव्हा मरण पाहिजे तेव्हा तुम्ही मरण बोलवू शकता. एवढी ताकद योगामध्ये आहे, नाही असं नाही. मग अष्टांग योगामध्ये आहे. आणि वाघावर बसून यायचे म्हणजे वाघालाही ताब्यात केलेलं आहे. स्वतःच्या इंद्रियांनाच नाही तर वाघाला पण ताब्यात केलेलं आहे. परंतु अहंकाराला ताब्यात नाही घेतलेला आहे. त्यांना अहंकार झालेला आहे. काय अहंकार आलाय? 1400 वर्षाचा योगी आहे मी, कॉलर टाईट आहे आणि माझ्या पुढे काय नाही कुणीच. वाघावर बसून येणार माणूस आहे मी. पण 10 वर्षाचं लेकरू मुक्ताबाईंनी त्यांना हरवलं. तिला गुरु मानलं. माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू
चांग देव योगियाने तिला मानी येले रे गुरु. त्या मुक्ताईला 10 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानलं चांगदेव योगीने. लक्षात येते का विजयप्रभू? योग सामर्थ्य ज्याला म्हणतात. मग ज्ञानदेवांना सुद्धा दाखवावं लागलं. ज्ञानदेवांची काही इच्छा नव्हती की त्यांना काहीतरी भिंत चालवावी, रेड्याच्या मुखातनं वेद वदवावे. ह्या रिद्धी सिद्धी वगैरे सगळं काही नाही, हे भक्तांच्या डाव्या हाताचं मळ आहे. सहज तुम्ही या गोष्टी प्राप्त होतात. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं. प्रभुपाद म्हणले 12 वर्ष जर तुम्ही एकनिष्ठतेने साधना केली, मंगल आरती केली, भजन केलं, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल, वाक सिद्धी प्राप्त होईल, तुम्ही बोललेलं खरं होईल सगळं. यात काय अवघड आहे? हे जे योगी लोक आहेत तर हे काय करतात, रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतात. ज्ञानदेवांना विषय हा होता की ज्ञानदेवांना सांगावं लागलं, ते भिंत चालवावी लागली रेड्याच्या मुखात नव्हे, हे प्रसंगाला अनुसरून आहे. कारण ते म्हणत होते की काय वेदावर चर्चा चालू होती, त्यामुळे ते बोलवावं लागले रेड्याच्या तोंडातून वेद. आणि मग इकडून हे वाघावर आले, त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी भिंत चालवली. मग भिंतीवर बसून मग हे सगळे बालक आले तिकडं, ज्ञानदेव वगैरे. हे काय त्यांना दाखवायचं नव्हतं की जगाला की आम्ही एवढे महान आहोत. त्यांना काय दाखवायचं नव्हतं की मग माझ्या पाठीवर भाकरी पण भाजू शकते. तर ज्ञानदेवांना काय दाखवायचं नव्हतं या सगळ्या गोष्टी जगाला. पण हे घडलं का, हे त्यांना यातनं खरं हे दाखवायचं आहे की योगी, हे योग याग सिद्धी हे काय फार महत्वाचं नाहीये, याच्यामध्ये अडकू नका. हे काय डाव्या हाताचा मळ आहे भक्तांच्या, हे काय फार मोठे गोष्ट नाहीये. तुकाराम महाराजांकडे पण सिद्धी होती, प्रभुपादांकडे पण सिद्ध्या होत्या, पण त्यांनी त्याचा वापर केला नाही. कारण ते दाखवून तरी, वापर करून तर करायचं काय मंडळीनं? त्यांना काय होणार आहे? 1400 वर्ष जगला काय, 14,000 वर्ष जगला काय, काय उपयोग आहे? या संसारात जगूनच उपयोग काय आहे? इथं येऊनच चूक केलेली आहे आपण ऑलरेडी. अजून 1000 वर्ष जगून काय करायचंय? आताच नको नको कसं वाटायला लागलंय. पोरं वाट बघतात केव्हा मरते म्हातार म्हणून, बरोबर आहे की नाही? आणि काय जगून, असलं जीवन जगून काय करायचंय? म्हणून कसं योग आता आजही या मितीला सुद्धा जवळजवळ 10,000 वर्ष आयुष्यमान असणारे संत लोक, योगी लोक तुम्हाला सापडू शकतात. हिमालयात गेला तर, हिमालयात गेला, वृंदावनला गेला तर तुमच्या जवळनं काही संत लोक जातील, तुम्ही त्यांचं आयुष्य सांगू शकत नाही. 200 वर्ष, 300 वर्ष, 500 वर्ष असू शकते, सांगू शकत नाही. एका संतांना विचारलं 50 वर्षापूर्वी, महाराज आपलं वय किती आहे? ते म्हणजे असेल 90च्या पुढं. 50 वर्षानंतर विचारलं, म्हणले महाराज आपलं वय किती आहे? असेल म्हणजे 90च्या पुढं. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे आपण ओळखू शकत नाहीये. मला हे सांगायचं आहे की भक्ती करण्याचा फायदा काय आहे. जो भक्ती करतो ना त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. एकनाथ महाराजांच्या घरी रिद्धी सिद्धीच काय, स्वतः भगवंत, त्या रिद्धी सिद्धीचा बाप पांडुरंगच पाणी भरत होता. अजून काय पाहिजे? ही भक्तीची महत्ता आहे मंडळीनो. हे भक्तीमध्ये शक्ती आहे एवढी, याला कमी नाही समजायला पाहिजे. राम कृष्ण हरी, हे हरे कृष्ण, हे काही साधारण शब्द नाहीयेत. जरी आपल्याला साधारण वाटत असलं ही भक्ती, हे तुका म्हणे सोपी केली पाय वाट, सोपं केलंय भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. हे साधन सोपं केलंय, कारण अष्टांग योग अवघड आहे. कसं करायचं ते? पाय वर करा, डोकं खाली करा, कसं करायचं ते? श्वास आत घ्या, सर्दी झाली असली म्हणजे शेंबूड बाहेर येणार सगळं. कसं करणार? सगळ्यांना शक्य नाही. पण सर्दी जरी झालेली असली तरी सुद्धा तुम्ही हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 नाकात तरी आवाज येऊ शकतो. सर्दी झाली थोडा जप करू शकतो, पण प्राणायाम कसं करणार? योग कसं करणार? समाधी कशी लागणार? समाधी लागली मधनच कसं समाधी लावायची? हे फार अवघड आहे. म्हणून तुका म्हणे सोपी केली पाय वाट. सोपं केलंय, सोपं. रामकृष्ण हरी सांगितला मंत्र सोपा, सोपं केलेला एकदम. पण सोपं लोकांना आवडत नाही. आमचे कोणतरी महाराज आहेत ते आम्हाला ही सिद्धी शिकवतात आणि कुठलं क्रिया शिकवतात आणि कुंडलिनी जागृत करतात आणि बरंच काय करतात, हे लोकांना पाहिजे. वाव, तोबा गर्दी तिकडे, हजारो लाखो लोक तिकडे जमलेले आहेत. मग सुदर्शन क्रिया करायची, कुणाला कुणाला काय करायचंय, याच्यासाठी मनुष्य जीवन नाहीये. मनुष्य जीवन हे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी आहे. मग योगी लोकांचा प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला सांगतो. त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना दुःख येतं. विश्वामित्राला दुःख आलं, सौबरी मुनींना दुःख आलं, चांगदेव योगीला दुःख आलं.
ते काही सुखी नाही राहू शकत आहे. पण एखादा हरिभक्त असेल, त्या हरिभक्ताला किती पण दुःख टाका त्याच्या आयुष्यामध्ये, तो नेहमी हसत राहणार. तो कधीच दुःखी होऊ शकत नाही. हे भक्तांचं लक्षण आहे. म्हणून हे काय करायची गरज नाही असं सगळं काय आपण योग वगैरे. हा, अष्टांग योग ही पूर्वतयारी आहे भक्ती मार्गाची. आता आपण सुद्धा थोडस योग धारणा शिकायला पाहिजे, किंवा कशी शिकायला पाहिजे की वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं, योग्य तेच आहार खाणं, सात्विकच खाणं, हा पण योगच आहे. हे प्राणायामचाच एक भाग आहे, अष्टांग योगाचाच एक भाग आहे. आपण पण करतोय. योग्य वेळी जेवणं, योग्य वेळीच उठणं, झोपणं, हा एक अष्टांग योगाचाच भाग आहे. आणि मग हे करत करत काय पूर्वतयारी चालू आहे भक्तीची. तर अशा प्रकारे आपण हे जे योग वगैरे ह्या सिद्धी आहेत ना, याच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायला पाहिजे. आपण भगवंताचं भजन करायला पाहिजे, आणि भगवंताचं भजन, भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यायला पाहिजे. जो व्यक्ती भगवंताच्या चरणाचा आश्रय ग्रहण करतो त्याला कुणीच हलवू शकत नाही, किती मोठा डॉन आहे जगातला असू द्या. योगी लोकांना हलवलं लगेच, साध्या अप्सरेनं त्या विश्वामित्रांना उडवून लावलं. ते मासे होते पाण्यातले, त्यांनी उडवून लावलं शौबरी ऋषींना. हजारो वर्षाची तपस्या पाण्यात गेली. हे कथा आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी. परंतु संतांना कुणी हलवल्याचं ऐकलंय का तुम्ही? तुकोबरायांना कुणी हलवल्याचं ऐकलंय का तुम्ही? नामदेवाला कुणी हलवल्याचं ऐकलंय का तुम्ही? काहीच नाही, कोणीच करू शकत नाहीये. भगवंतांच्या चरणाचा आश्रय घ्या. एक कथा मी तुम्हाला सांगतो. एकदा काही बकऱ्या जंगलामध्ये चरायला गेल्या होत्या, आणि जंगलामध्ये चरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बकऱ्या दिवसभर चरल्या आणि सायंकाळ झाली. त्यातली एक जी बकरी आहे, ती एक बकरी त्या ग्रुपमधून, त्यांच्या कळपामधून बाहेर निघाली आणि रस्ता चुकली. रस्ता चुकली, आणि रस्ता चुकल्यानंतर काय झालं, ती हुडकायला लागली. त्याला तहान लागली, एका तलावाजवळ गेली. तलावातलं पाणी प्यायला लागली ती ती बकरी. तलावातलं पाणी पिताना अचानकपणे मग तिने पाहिलं की एक फार घाबरलेली होती ती, एक लांडगा तिकडे आलेला आहे, आणि लांडगा तिला बघतोय. आता तो खाणारच आहे फाडून त्या बकरीला. इतक्यात बकरीने काय पाहिलं, एक पंजा पाहिला. पंजा, तो होता वाघाचा पंजा. पंजा म्हणजे माहितीये का, पायाचा ठसा. आणि मग तो पंजा पाहिला, आणि पंजा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ती बकरी त्या पंजाजवळ आली आणि अशी पंजाला चिटकून बसली, हाताचा आडवा लावून. आणि तिकडून लांडगा आला, आणि मग लांडगा म्हणला, लांडग्याने बघितलं की बकरी तर निवांत बसलेली आहे, थोडं सुद्धा तिच्या चेहऱ्यावर दुःख नाहीये, टेन्शन नाहीये. मग असं कसं काय आलं? लांडग्याला प्रश्न पडला. लांडग्याने बकरीला विचारलं, तुला भीती नाही का वाटली? मी आलोय तुला खायला. जनरली लांडगा आला की बकऱ्या पळायला लागतात, तू निवांत बसलेले पाय पसरून, काय करते तू इथं? तर बकरी म्हणाली, तू काय मला खाणार आहेस? तू काय मला खाणार आहेस? कारण तुला खाणाऱ्याचा पंजा इथं आहे म्हणले. हा जो पंजा आहे ना, वाघदादाचा आहे म्हणे, आणि वाघदादा माझा जिगरी मित्र आहे म्हणले, आणि त्याचा मी पंजा संरक्षण करते म्हणे त्या पायाचं. तुला खरंच वाटलं बरोबर? लांडग्याने बघितलं की पंजा आहे तिथं वाघाचा. मग लांडगा माघारी गेला. म्हणलं आपण जर बकरीला काय केलं तर वाघ आपल्याला सोडणार. अनेक हिंस्र पशु पक्षी आले तिकडं बकरीला खाण्यासाठी. प्रत्येक वेळेला बकरीचं सेम उत्तर काय? सगळ्यांना वाटायचं बकरी घाबरत का नाहीये. ते म्हणायचे, मी का बरं घाबरू, माझा मित्र कोण आहे? वाघ आहे म्हणे, आणि त्याचं हे पाऊल आहे म्हणे, हा पंजा आहे, त्याचं मी रक्षण करते म्हणे, माझं प्रेम आहे त्याच्यावरती, आणि माझ्या वाघदादाचं माझ्यावर लय प्रेम आहे म्हणले. त्याची निशाणी मी माझ्या हृदयात धारण करत जपून ठेवलेली आहे, त्याचा पंजा. असं म्हणल्यानंतर सगळे कुणीच तिला खायना झालं त्या बकरीला. रात्र सरली, पहाट आली, आणि पहाटे पहाटे वाघाला भूक लागली होती. त्या जंगलाचा राजा वाघ आला, आणि तो पाण्याकडे गेला. पाणी प्यायचं होतं त्याला, आणि काय तर खायचं पण होतं. त्याने बघितलं एक सुंदर अशी कवळी कवळी बकरी बसलेली आहे नदी काठी, आणि तो गेला, पाणी पिला, आणि त्याने बघितलं ती बकरी घाबरत नाही. ती बकरी घाबरत नाही आपल्याला. त्या वाघाला सुद्धा प्रश्न पडला. वाघाने विचारलं बकरीला, मी तुला खाणार आहे म्हटले,
पण मला एका प्रश्नाचं उत्तर अगोदर दे म्हणे. सगळे मला घाबरून पळतात, तू का नाही पळाली? तू एवढी निश्चिंत कशी काय राहिली इकडं? तर बकरी म्हणले त्या वाघाला, तिला कधी वाघ बघितला नव्हता बकरीनं, कोवळी बकरी होती छोटीशी. तर ती म्हणली, तुम्हाला माहिती आहे का म्हणे हे पाऊल कुणाचं आहे? वाघाचं आहे म्हणे. या जंगलाचा राजा वाघ आहे म्हणे, आणि तो माझा जिगरी फ्रेंड आहे म्हणे, माझा मित्र आहे म्हणे तो, आणि त्याच्या पावलाचं रक्षण मी करते म्हणे, त्याचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणे, आणि मला तुमची काय हिंमत आहे म्हणे हात लावायची. वाघ हसायला लागला. त्याला इतकं बरं वाटलं की या बकरीमध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे, आणि ह्या बकरीने काय केलंय, माझं चिन्ह, माझा पंजा पायाचा जपून ठेवलेला आहे आणि त्याचं रक्षण करते. या बकरीचं किती प्रेम आहे माझ्यावरती हे वाघाला जाणवलं, आणि वाघ म्हणला, अगं तू माझाच पंजा आहे म्हटला. असं म्हणल्यानंतर त्या वाघाने त्या बकरीला, रस्ता चुकली होती ना बिचारी, तर काय केलं, त्या बकरीला तिने पाठीवरती बसवलं वाघाने, पाठीवरती बसवलं, आणि जो रस्ता चुकला होता तिला जंगलातनं बाहेर काढलं आणि तिच्या गावामध्ये सोडून आला तो वाघ. काय कळालं तुम्हाला मंडळीनो या गोष्टीवरून? बघा, हे जे मनुष्य जीवन आहे ना, ते अनेक लोक आपल्याला खायला येतील, त्रास द्यायला येतील, भरपूर संकट आपल्या आयुष्यामध्ये येतील मंडळीनो, पण जर तुम्ही भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला तर कुणाची हिंमत आहे तुम्हाला हात लावायची? कुणाचीच हिंमत नाही, कोणीच तुम्हाला हात लावू शकणार नाही. म्हणून भगवंताच्या चरणाला घट्ट मिती देता आली मिठी सावकाश, तुकाराम महाराज म्हणले. त्या पांडुरंगाच्या चरणाला असं घट्ट पकडा, कुठलंही दुःख आयुष्यामध्ये येणार नाही, आणि कोणी कुणाची सुद्धा हिंमत नाही तुमच्या अंगाला हात लावायची. आणि शेवटी तोच पांडुरंग आपल्याला त्याच्या पाठीवर बसवून वैकुंठाला घेऊन जाणार आहे, आपल्या घरी माघारी घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेण्यासाठी मनुष्य जीवन आहे, पाय वर करून डोकं खाली करायसाठी, फासफूस करायसाठी नाहीये मनुष्य जीवन. समजलं का तुम्हाला? तर याच्यामध्ये काही लोक अडकलेले आहेत, पण हे त्यांना समजेना की हे पूर्वतयारी आहे. खरं भक्ती वेगळी आहे, त्यालाच भक्ती म्हणून समजून बसलेले आहेत लोक. समजलं का तुम्हाला? म्हणून हा भक्ती मार्ग फार विशेष आहे मंडळींनो. संतांसाठी हे चमत्कार काय मोठी गोष्ट नाही हो. भिंत चालवणे, रेड्याच्या तोंडातनं वेद बदवणे. नामदेव महाराज दिल्लीमध्ये गेले होते. नामदेव महाराजांनी पूर्ण ज्ञानदेवांना घेऊन पूर्ण भारताचं भ्रमण केलं. नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत जाऊन आले, दिल्लीपर्यंत गेले, आणि तिथं एक मुस्लिम राजा राज्य करत होता. तर त्यावेळेला त्या मुस्लिम राजाच्या दरबारामध्ये नामदेव महाराजांना बोलवण्यात आलं. फार मोठे संत म्हणे, ज्यांच्या हातून त्यांचा देव खीर खातो म्हणे, पांडुरंग खीर खातो म्हणे, असा देव आलेला आहे. बर, असं असा संत आलेला आहे म्हणे. कुठे आहे? वृंदावनामध्ये आलेला आहे म्हणे तो नामदेव. मग यमुनेच्या काठी आहे. अशा प्रकारे वृंदावन पासून दिल्ली जवळच आहे. तर नामदेव महाराजांना आमंत्रित करण्यात आलं दरबारामध्ये. त्या मुस्लिम राजाने काय केलं, भर दरबारामध्ये आपली भारतीय देशी वेदलक्षणा गाईला नामदेव महाराजांच्या देखत कापलास, आणि म्हणे तुमच्या हातून जर पांडुरंग खीर खातो म्हणे पंढरपूरचा, तुमचा जो भगवंत एवढा काही बोलतो, चालतो, चमत्कार करतो, तर म्हणे तुम्ही काय करा, तुम्ही या गाईला जिवंत करून दाखवा म्हणे आता. आणि नामदेव महाराजांनी त्या गाईच्या पोटावरून हात फिरवला, गाई जिवंत उठून उभा राहिली. काय घेऊन बसलाय चमत्कार वगैरे तुम्ही असलं? हे डाव्या हाताचा मळ आहे संतांच्या, भक्तांच्या, हरिभक्तांच्या. एवढा प्रसन्न झाला तो राजा दिल्लीचा, त्याने नामदेव महाराजांना सोन्याचे पलंग बनवून दिले पांडुरंगासाठी. ते म्हणले आमच्याकडून भेट म्हणले तुमच्या देवाला, म्हटले सोन्याचे पलंग बनवले, पंढरपूरला घेऊन जावा म्हणले. पण नामदेव महाराजांना दाखवून द्यायचं होतं, आणि एक दोन पलंग नाही, अनेक पलंग बनवून दिले त्याने सोन्याचे. आणि दिल्लीवरून निघाले, वृंदावनला आले नामदेव महाराज. आणि वृंदावनला आल्यानंतर ते दिल्ली ते वृंदावन येताना यमुनेच्या काठी, वृंदावनला येण्याच्या अगोदरच नामदेव महाराजांनी ते पलंग सगळे यमुनेत फेकून दिले, यमुनेला अर्पण केलं सोनं. असंही ते दान पण झालं म्हणा. मग असं म्हणल्यानंतर ते म्हणले
ती घटना कळाली त्या मुस्लिम राजाला आणि अजून आश्चर्य झालं त्याला की आम्ही टाकलेलं म्हणजे ह्या लोकांना काहीच फरक पडत नाहीये. म्हणजे सोनं सुद्धा ह्यांच्यासाठी मातीप्रमाणे आहे. हा, ह्यांना काहीच किंमत नाही. नाही म्हणून जेव्हा तुकाराम महाराजांकडे पण छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी जेव्हा पाठवलं होतं नजराणा वगैरे, तुमचे एर वित्त धन मज ते मृत्तिके समान, माती समान आहे म्हणले तुमचं सोनं वगैरे हे आम्हाला घेऊन जावा म्हणले. आमची एकच इच्छा आहे, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस. अहो तुम्ही घंटामध्ये सोनं घालण्यापेक्षा तुम्ही काय करा, एक तुळशीचं माळ घाला कंठामध्ये, आणि काय करा, व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने. हीच आमची अपेक्षा आहे म्हटले. हे सोनं वगैरे एक काय नाही हो. एक आंध्र प्रदेशमध्ये एक महाराज होऊन गेला, काहीतरी नाव त्याचं सत्यसाई काहीतरी म्हणतात बाबा. तो काय करायचा, अशी केस वाढवलेली बागासारखी सिंहासारखी. तो काय करायचा, भाऊंना माहित असेल बघा, ऐकला तुमच्या काळामध्ये पण गेल्या 30-40 वर्षापूर्वी फार फेमस. त्याच्या हातातनं काय सोनं काढणार, राख काढणार, साखळी काढणार वगैरे 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 बरंच काही करायचा तो. इतका फेमस झाला तो व्यक्ती. मी म्हणतो असेल, कोणी म्हटलं की त्याच्याकडे नागमणी आहे वगैरे वगैरे वगैरे. बरेच वर्ष जगला, भरपूर लोकांना प्रभावित केलं, हातातनं राग काढ सोनं काढ काय काय करत होता. झालं काय, शेवटी मृत्यू आला, मेला. आता मेल्यानंतर त्याचा आश्रम बंद पडला. ही घटना आहे 40-50 वर्षापूर्वीची मी तुम्हाला सांगतोय. फार मोठा आश्रम, विदेशामधनं लोक यायचे राहायला तिकडं त्याचा चमत्कार पाहून. पण झालं काय, अंतिमता तो मेला. आता त्या आश्रम मध्ये कोणी येत नाही, विदेशी काय देशी पण येत नाही कोणी, आश्रमच बंद पडला सगळा. चमत्कार संपला, नमस्कार संपला. समजलं का? जादूगाराचा खेळ असतो, यात्रेमध्ये येतो, जादूगारांनी जादू दाखवली, पैसे घेतात, निघून जातात. किंवा जादूगार जरी ते रात्रभर बसतात, कोणी बसायला तयार होणार नाही. समजलं का? चमत्कार संपला, लोक निघाले, तेवढ्यापुरता नमस्कार आहे चमत्कारला. आज कुठे आहे ते महाराजांचं नाव पण कुठं नाहीये, आणि त्या महाराजांचं ते मठ पण ओसाड पडलेलं आहे. कारण चमत्कार दाखवला तेवढ्या वेळापुरता लोकांना. भलेही तो त्याला काही सिद्धी प्राप्त असेल किंवा काहीतरी मुद्दाम करत असेल, काहीतरी हात चलाकी करत असेल, काहीतरी असं काहीतरी करत असेल तो, पण किती वेळ टिकलं ते आणि किती लोकांना फायदा झाला, किती लोक जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातनं बाहेर पडले, किती लोक सुखी झाले, हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये फार विश्वास ठेवला पाहिजे. हा भक्ती मार्ग साधा, सरळ, सोपा, सर्वांना अनुभवता येईल असा मार्ग आहे मंडळींनो. हे योग वगैरे काही नाही. आणि योगी लोकांचा दुसरा प्रॉब्लेम, योगी आहे परंतु भोगी पण आहे. योगी आहे, सगळं तपस्या करतोय, सगळं काय करतोय, पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्याची इंद्रिय त्या ताब्यात होत नाहीत. विश्वामित्रांचं काय झालं, 60,000 वर्ष तपस्या केली की नाही, पण 60,000 वर्ष तपस्या करून सुद्धा इंद्रिय निग्रह नाही झाला. ती अप्सरा आली, पायातलं पैंजण वाजलं, डोळे उघडले. काय समजतो आपण या गोष्टीवरनं? काहीच फरक पडला नाही. 60,000 वर्ष डोळे झाकल्यानंतर काहीतरी प्राप्त व्हायला हवं होतं की नाही. लगेच आकर्षित झाले, लग्न केलं, मुलं सुद्धा झाली. एकदा नाही, 2 वेळा असं झालं. शोभरी मुनींच्या बाबतीमध्ये पण तेच झालं. योगी होते, मग म्हणले काय ध्यान लावायचं आहे, म्हणले कुठं जागा शिल्लक नाही, सगळीकडे कालवा आहे म्हटले. यमुनेच्या पाण्यामध्ये गेले खाली. पाण्याच्या खाली जाऊन कसली ताकद आहे, आपल्याला पाण्यात हातपाय धुवाटे ना चंद्रभागेच्या. पाण्यात जाऊन बसलाय खाली माणूस, विचार करा, तपस्या करण्यासाठी. आणि काय झालं काय नाही, थोडस ते मासे वगैरे पाण्यातले होते, त्यांच्याकडे बघितलं, त्याला पण वाटलं आपली पण फॅमिली असायला पाहिजे, परिवार असायला पाहिजे, की छोटे छोटे मासे छान छान आहेत, नवरा बायको मुलं, सगळं बघून त्याला आकर्षण झालं, आपलाही परिवार असावा, आपल्याला बायको असावी. माशांना बघून इच्छा झाली याला. आहे का मन ताब्यात? हजारो वर्ष तपस्या केली पाण्यामध्ये, धपकन वर आला असं, मला लगीन करायला पाहिजे. मानधाता राजाकडे गेलो, 1 नाही 2 नाही 50 लग्न केले, 50 मुली होते त्यांना. आधी करायचंच नव्हतं लग्न, नाहीतर खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. 50 लग्न केले नंतर.
म्हणून योग साधनेच्या आधारे इंद्रिय निग्रह करणं फार कठीण आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण भक्ती केली पाहिजे. हा असा एका पांडुरंगाचा भक्त आहे का, कृष्ण भक्त आहे का, की ज्याचं पतन झालेलं आहे? एखादा तरी दाखवा जो शुद्ध भक्त झालेला आहे, त्याचं कधीच प्रॉब्लेम झालेला नाही. त्यांना काहीच नाही. त्यांच्या जिभेवर नियंत्रण आहे, त्यांच्या वाणीवर नियंत्रण आहे, क्रोधावर नियंत्रण आहे. मोठे मोठे योगी ऋषी लोक आहेत. राग किती आहे? विश्वामित्रांना राग किती आहे? भयानक राग. दुर्वासा मुनीला भयानक राग. त्यामुळे अशा प्रकारे आपण समजू शकतो की योग साधनेच्या आधारे इंद्रिय निग्रह फार कठीण आहे. मग दुसरा उपाय काय आहे? दुसरा उपाय आहे मंडळीनो, काय उपाय आहे? तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये राहावा. नेहमी तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये राहा. काय करताय? मी भगवंतासाठी भोग बनवतोय, नैवेद्य बनवतोय. काय करताय? मी प्रसाद खात आहे. प्रसाद खाणे सुद्धा सेवाच आहे भगवंतांची. मी काय करताय? मला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून मी मंगल आरतीला लवकर उठायचंय म्हणून झोपलोय. झोपणं सुद्धा सेवाच आहे. काय करताय? मी प्रवचन देतोय, सेवाच आहे. काय करताय? मी प्रवचन ऐकतोय, सेवाच आहे. काय करताय? मी गाडी चालवतोय, कुठे चाललाय? पंढरपूरला चाललोय दर्शनासाठी, सेवाच आहे. मग कुठलीही गोष्ट मी करत, मी काय करताय? मी व्यवसाय करतोय. व्यवसाय करताय भोग करण्यासाठी? नाही 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 नाही, यातनं जे काही इन्कम येईल, काही पैसा येईल, ते मी भगवंताच्या सेवेतच लावणार आहे. ते पण माझी सेवा झाली. प्रत्येक गोष्ट सेवेमध्ये रूपांतरित होऊ शकते, कन्वर्ट होऊ शकते. अशी एकही गोष्ट नाही की जी भगवंताच्या सेवेत लागत नाही. द्वेष सोडून सगळं काही भगवंताच्या सेवेत लागतं. किती सोपा मार्ग आहे की नाही? म्हणून म्हणलं, तू का म्हणे केली सोपी पाय वाट. सोपं केलं भगवंतानी कलियुगामध्ये. नाहीतर फार अवघड होतं मंडळींना. आपल्याला यज्ञ करायचं वगैरे, तपस्या करायची, पूजापाठ करायचं, हे फार अवघड होतं आपल्यासाठी. म्हणून हे सोपा मार्ग सांगितला ना, की याच्यामध्ये कुठलाही दोष नाही, या मार्गामध्ये कुठलीही रिस्क नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा जो बँक बॅलन्स आहे, तो आपण मेलं तरी आपली पाठ सोडत नाही. एखादा माणूस जर मृत्युमुखी पडला आणि त्याचं जर अकाउंट असेल या जगामध्ये बँकेमध्ये, तर जे काही प्रॉपर्टी असेल त्याला वारस लावला नसेल तर सरकार जमा होईल. ते समजलं की नाही? मग त्याच्याबरोबर जातं का होते? नाही जाऊ शकत. पण ही हरिनामाची बँक अशी आहे मंडळीनो, की ह्याच्यामध्ये काय होतंय, मेल्यानंतर सुद्धा हे सगळं तुमच्याच नावावर राहतंय. सरकार जमा पण होत नाही, काहीच होत नाही, कोणाला पाहुण्याला मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. हे तुमच्या बरोबरच येणार ही बँक, खातं, अकाउंट नंबर सगळं. समजलं का तुम्हाला? अकाउंट नंबर किती आहे? अकाउंट नंबर किती आहे तुमचा? बँकेचा नाही विचारत, इथला आध्यात्मिक बँकेचा. अकाउंट नंबर आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. याला अकाउंट नंबर नाही. अकाउंट नंबर आहे 108, 108. 108 म्हणायची माळा आहे की नाही? आणि त्यातला बॅलन्स आहे हा मंत्र, गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन. हे धन आहे. हे धन आतमधल्या अकाउंट मधलं धन आहे. हे कोणीच चोरून घेऊ शकत नाही. सरकार जमा होत नाही. हे फक्त आपल्या बरोबर येणार आहे. भजन आपल्या बरोबर येणार आहे, भक्ती आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून हे शाश्वत कर्म आपण करायला पाहिजे. बाकीच्या मार्गामध्ये जास्त गुंतायला नाही पाहिजे. या सत्याची जाणीव ज्या दिवशी मला होईल ना, त्या दिवशी मला खरं वैराग्य निर्माण होईल, की खरंच माझ्याबरोबर काही येणार नाही, मला फक्त भगवंताचं भजन करायचंय. कारण मृत्यूचा काही पत्ता नाही. कोणत्याही क्षणाला मृत्यू येऊ शकतोय. मला तयार राहायला, मी सिद्ध मरायाला हो, मला सिद्ध व्हायला पाहिजे आता मरायला. अशा प्रकारे आपण भक्ती मार्गावरची श्रद्धा उत्पन्न करा मंडळीनो. कारण या बाकीच्या ह्याच्यामध्ये फार अवघड आहे हो, हे काय सोपं नाहीये. आणि या चमत्काराच्या भानगडीत तर अजिबात पडू नका तुम्ही. चमत्कार, मला चमत्कार माहिती आहे. चमत्कार काय मोठी गोष्ट नाही. प्रभुपाद महाराजांनी सगळ्यात मोठा चमत्कार केला. आतापर्यंत जगात कोणच करू शकलं नाही असा चमत्कार प्रभुपादांनी केला. इतिहासामध्ये कोणीच केला नाही असा. अरे भगवंत सुद्धा समुद्र पार करून गेले नाहीत. पण भगवंतानीच एक व्यक्ती पाठवला, प्रभुपाद महाराज समुद्र पार करून गेले.
ज्या लोकांना झोपायचं ज्ञान नाही, खायचं ज्ञान नाही, बोलायचं ज्ञान नाही, अशा राक्षसापेक्षाही बेकार लोकांना प्रभुपाद महाराजांनी भक्त बनवलं, हरे कृष्ण म्हणायला लावलं, धोतर घालायला शिकवलं, कपाळाला गंध लावायला शिकवला. एवढा मोठा चमत्कार एका व्यक्तीनं करून दाखवला फक्त 10 वर्षामध्ये. कसं काय शक्य आहे? ही भगवंताची योजना होती. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की चमत्कार, याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय मला तुम्ही सांगा ना. तुम्ही मस्त हातातनं सोन्याचा लाडू काढू शकताय, पण तुम्ही एका विदेशी लोकाला हरे कृष्ण म्हणायला लावून दाखवा, त्याला इकडे आणून दाखवा, भक्त बनवून दाखवा, फार अवघड आहे ते. म्हणून चमत्कार कोणी करू शकतं. चमत्कार काय मोठी गोष्ट नाही. तुम्हाला चमत्कार बघायला झालं तर प्रवचन झालं माझ्याकडे, हे काही मोठी गोष्ट नाही. याला जास्त महत्व देऊ नका या चमत्काराला वगैरे. तर तुम्ही भक्ती भजन हे महत्वाचं आहे. भलेही तुम्हाला सोन्याचा लाडू भेटला, काय फायदा आहे? ठीक आहे, महाराजांनी तुम्हाला सोन्याचा लाडू काढून दिला, तुमच्या 10 पिढ्या बसून खातील तेवढ्यावर, मान्य आहे, सगळं आहे. फायदा काय झाला? त्यातनं सुख उत्पन्न होणार नाही मंडळी. पैशातनं आणि सोन्यातनं सुख उत्पन्न होत नाही, फक्त भ्रम पैदा होतो. सुख त्यामध्ये नाही ना. सुख हे मनाची अवस्था आहे. ते मन सदृढ व्हायला पाहिजे, ते मनामध्ये आनंद असायला पाहिजे. पैशामध्ये सुख असं सगळी दुनिया सुखी झाली असती. आता अमेरिकेकडे काय पैसा कमी आहे का? दुसऱ्याचं पंतप्रधान पळवते. एवढं कशाला हातबल झाली अमेरिका? कारण त्यांना ते काय सुख नाही तिकडे. तर आषाढी वारीमध्ये भक्तांना राहायची सोय होत नव्हती पंढरपुरामध्ये, आणि म्हणून आमच्या भक्तांनी एक वाक्य तयार केलं, एक बॅनर तयार केला, आणि त्यावर लिहिलं असं, काय? धामामध्ये सुख आहे पण सोयी नाही. पंढरपूरला आषाढी वारी केल्या झोपायला जागा मिळत नाही ना, जेवायला वेळेवर मिळत नाही, आंघोळीला पाणी नंबर लागते सगळीकडे. ते म्हणले धामामध्ये सुख आहे पण सोयी नाही. बरोबर आहे का वाक्य? म्हणून तर एवढे लोक, लाखो लोक सोयी सुविधा नसताना सुद्धा पंढरपूरला येतात, कारण तो आनंदच वेगळा आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं की पैशामध्ये सुख नाहीये मंडळीनो. सुख आहे कशामध्ये आहे? त्या धामामध्ये आहे, आपल्या मनामध्ये सुख आहे. म्हणून तुम्ही कुठं जरी गेला तरी आपल्या मनामध्ये जर तुम्ही सुखी राहिला तर तुम्ही आपलं सुखी होऊ शकता. आणि मनामध्ये सुखी राहण्यासाठी भजन केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे. हे सगळ्यात मोठं धन आहे. ज्या व्यक्तीकडे हे धन आहे त्याला कधीच काही कमी पडत नाही आणि तो कधीच दुःखी होत नाही. म्हणून सदैव जपा, नेहमी जप करत राहावा या हरे कृष्ण महामंत्राचा. तुम्हाला कधीच दुःख येणार नाही आणि कधीच तुम्हाला टेन्शन येणार नाही, आणि हे धन कोणी चोरून पण येणार नाही. घरात सोनं ठेवलं, समजा मकर संक्रांती आहे, बायकांनी घालायला बँकेतनं काढून आणून ठेवलंय घरामध्ये 10-20 तोळं, रात्रभर झोप येत नाही संक्रांतीच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी. बरोबर आहे की नाही? काय ते सोनं आहे तर जाग राहावं लागतंय, कारण सगळं घालायचंय ना संक्रांत दिवशी. म्हणून ते आणून काढून ठेवलेलं आहे, बँकेत आणून ठेवलेलं आहे. काही जणांचं घरात असतंय तो विषय वेगळा, कुठं ठेवलेला असतंय न दिसणाऱ्या जागेला. मग काय आहे की नाही? टेन्शन आहे की नाही? टेन्शन आहे. पण हे असं धन आहे, कुणी न्या म्हणलं तर नेत नाही, हरे कृष्ण म्हणा म्हणलं तर कोणी म्हणत नाही, देव घ्या कोणी, भगवद्गीता घ्या म्हणलं तरी कोणी नेत नाही. भगवद्गीता कोणी चोरी करत नाही. भगवद्गीता कोणी चोरी करत नाही. हे खरं धन आहे. प्रभुपाद महाराज लंडनला गेले आणि लंडन मध्ये पत्रकार परिषद भरली. पत्रकाराने विचारलं, स्वामीजी वाय आर यू हिअर? तुम्ही इथे कशाला आला स्वामीजी भारत सोडून? प्रभुपाद महाराज म्हणले, मी भारत सोडून आलो कारण काहीतरी द्यायचंय म्हणले मला. तुम्ही आमच्या भारताची सगळी संपत्ती लुटून नेली म्हणले. आमचा कोहिनूर हिरा सुद्धा तुम्ही नेऊन त्या लंडनच्या म्युझियम मध्ये ठेवला म्हणले. सगळंच तुम्ही चोरून नेलं म्हणले. पण एक गोष्ट चोरी करायची राहिली म्हणले, त्याची घरपोच सेवा द्यायला मी आलोय म्हणले, होम डिलिव्हरी करायला, आणि ती भगवद्गीता आहे म्हटलं. हे भगवद्गीता चोराची सोडून तुम्ही बाकीच चोरून घेऊन गेला. ते कोहिनूर हिऱ्याची काय किंमत आहे? पण या भगवद्गीतेची एवढी किंमत आहे, ते राहिलं चोरायचं, तुम्ही बाकीच घेऊन गेला म्हणले. ते द्यायला आले म्हणले घरी तुमच्या. ही खयची खरी चोरी करा. लूट लो दिल चाहे जिसका, शोर मचाऊ गली गली,
राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. राम नामाचे मोती, कृष्ण नामाचे मोती याची लूट करूया. बाकीचं लुटून काय करायचंय, चोरी करून काय करायचंय? या संसारामध्ये भरपूर काय आपण गोळा करतोय, याचा काहीच फायदा होणार नाही. खरं धन, खरं हे भगवंताचं नाव, हे भगवद्गीता भागवत हे खरं धन आहे. हे धन गोळा करायच्या मागे लागा आणि लवकर साठवा, पटपट साठवा, याची लूट करा. याचं गली गलीमध्ये संत फिरायला लागलेले आहेत, त्यांच्याकडून घ्या हे धन लवकर आणि साठवा. असं साठवा, भरपूर जेवढं घेता येईल तेवढं घ्या. आणि काय करा, ते धन घेऊन बरोबर जायचंय तुम्हाला. ते कुठेही काय कोणी चोरी पण करणार नाही आणि काहीच नाही, पण जेवढं साठवता येईल तेवढं साठवा. आणि एकदा जर तुमचा कोटा पूर्ण झाला तर मग तुम्हाला विमान येईल वैकुंठावरून भगवंताचं न्यायला, तुकाराम महाराजांना आलं. आणि मग तुम्ही भगवंत धामाकडे प्रयाण करू शकता. म्हणून या भक्ती मार्गावर लक्ष द्या, या खऱ्या धनावर लक्ष द्या. बाकीचं धन गोळा करण्याच्या आधी जास्त लागू नका. ते येणार पण आणि जाणार पण, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पण माळा सोडायच्या नाहीत. तुमच्या घरामध्ये चोरी झाली 10 लाख रुपयांची आज संध्याकाळी, सकाळी तुम्ही नामस्मरण करून दाखवा तरच तुम्हाला मानतो मी. कोण कोण करणार सकाळी उठून नामस्मरण पहाटे 5 वाजता? नाही नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. नाही नाही, खोटं बोलताय. बघा मी चमत्कार करेन रात्री. मग काळे तर कधीच करू शकणार नाही, जीव पैशातच अडकलेला आहे. पंजाबराव तुम्ही पैसेच नाहीत त्यांच्याकडे पैसाच नाही म्हणतायत ते. जेवढं आहेत, मोबाईल नेल रात्री कोण चोरून, मोबाईल तर आहे की नाही. सकाळी जप करणार का? नाही, कॉन्फिडन्स नाहीये. सकाळी आम्ही रडत बसणार, कस काय झालं माझ्या आयुष्यात, काय झालं एवढा जप करून. ती माळ पहिले फेकून देणार. जप करायचं लांबची गोष्ट आहे, नामस्मरण करायची माळ फेकून देणार. काय केलं त्या देवाचं एवढं? त्या हरे कृष्णाला जाऊन काय फायदा झाला माझा? 10 लाख रुपये चोरी झाली. किती विश्वास आहे आमचा बघा, श्रद्धा आहे बघा. म्हणून श्रद्धा आणि विश्वासाने भगवंताचं नाव गोळा करा, नुसतं माळा जपू नका. श्रद्धा आणि विश्वासपूर्वक भगवंताच्या नामस्मरण करा आणि हे सगळं जुटून लुटून सगळं एकत्र करून ठेवा. आणि मग जो आनंद येणार आहे आपल्याला, त्या आनंदाची तुलना या जगातल्या कुठल्याही फालतू आनंदाशी करू शकत नाही. त्या व्यक्तीला कुणी दुःखी करू शकत नाही, त्याला कुणी हलवू शकत नाही. हे संतासारखं जीवन आहे, एक शुद्ध महात्म्याचं जीवन आहे, पवित्र जीवन आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे? भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि किती करायचं? निरंतर नाम, निरंतर घ्यायला पाहिजे. उठता बसता दळीता कांडिता भांडिता हरी बोला, सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा. भरपूर फायदा आहे. आणि एकदा जर मनामध्ये जर सदृढ तुमच्या पुढे जगातलं काहीतरी मोठं सुख आणून ठेवलं, एवढा मोठा सोन्याचा पर्वत जरी आणून ठेवला, तरी तुमची नजर त्याच्यावर जाणार नाही. लात मारतो आम्ही अशा सुखाला, संत म्हणतात. सोन्याचा पर्वत आणून ठेवला किंवा काय एखादी अप्सरा आणून ठेवली तुमच्या पुढं, विश्व सुंदरी, तरी सुद्धा तुमची नजर सुद्धा वर जाणार नाही. कारण आता भगवंतामध्ये लाचावलंय माझं मन, लागली असे गोडी आता जीवे न सोडी. ज्यांना याचा छंद लागलेला आहे त्याला बाकीचा कुठला छंदच लागत नाही, पहिली गोष्ट. पण आता आजकाल असे महाराज आहेत की ज्यांना इकडचा पण छंद आहे पण बाकीचे अनेक छंद आहेत. म्हणजे याचा तो अर्थ त्याला छंद लागलाच नाही इकडचा, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय करायला पाहिजे? हा छंद लावून घ्या. काय ते गाणं आहे की नाही? छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. भगवंता नावाचा छंद नाही, बाकीचं काय उपयोग आहे दुनियादारी करून? याच्यामध्ये मन रमलं पाहिजे. आपलं मन रमते नातवंडामध्ये, लेकरा बाळामध्ये मन रमतंय आमचं. हे मन वगैरे काय नाही, ह्याच्यामध्ये रमून काय करायचंय? सुखी नाही होणार आहे याच्यामध्ये तुम्ही. भगवंतांच्या नामामध्ये भजनामध्ये मन रमलं पाहिजे. आणि आम्हाला आवडत नाहीये. आवडत कसं नाहीये?
आवडत कसं नाही? काय आवडतं तुला? विष आवडतंय ते? ते विष आहे. ते कसं आवडतंय तुला? आवडत नसलं तरी सुद्धा ते घ्यायचं आहे. कडू लागत असलं तरी सुद्धा ते घ्यायचं आहे. डॉक्टरकडनं औषधं गोळ्या आपण घेऊन येतो. कडू आहे म्हणून काय खातो खात नाही असं होतं का? टाकून देतो का? तोंड वाकडं करून का होईना आपण आपण पितो की नाही औषध ते? हा, मग भगवंताचं नाव सुरुवातीला कडू लागेल तुम्हाला. आवड नाहीये, आम्हाला घ्यायचं नाही, आम्हाला गीता वाचू वाटत नाही, नाव घेऊ वाटत नाही, एकादशी करू वाटत नाही, आम्हाला हे नाही ते नाही ते नाही, पण करावं लागेल कारण रोग लागलेला आहे. तो रोग त्याशिवाय नीट नाही होणार. तेच औषध आहे. येण्याची औषधी नशिबार लागी. औषध एकच आहे हे. हे औषधानेच रोग जाणार आहे आपल्या मंडळीनं. म्हणून ह्याच्यावरती श्रद्धा आणि विश्वास निर्माण करा. म्हणून मी त्या काळेप्रभूला सारखं सांगत असतो, माळा किती केल्या विचारत असतो पहिल्यांदा. त्यांना ते विचारलं की लगेच दुसरं काय तर विषय काढतात ते लगेच. पहिले त्यांना विचारते माळा, मंदिरात आले की माळा किती केल्या प्रभूची. त्यांना वाटतं दुसरं काय तर विचारावं प्रभूची. मी सगळी सेवा करतो पण तेवढं विचारू नका. माळा किती केल्या ह्याला हा फार मोठा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे. मी प्रत्येकाला विचारत असतो ते, कारण ते 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 महत्वाचं आहे. ते नाही केलं तर तुम्ही उडून जाणार एक दिवशी. लक्षात घ्या. नामस्मरणावर पकड बसवा, सगळी कामं तुमची होणार, काय राहणार नाही. पण आपण तेच सोडतोय, दुनियादारी करतोय, काहीच होत नाही. इकडे हात मारला तिकडे हात मारला, काहीच नाही. ठणठण गोपाल, काहीच हाताला लागत नाही. अरे तू एका जागेला बसून नामस्मरण कर ना. रिद्धी सिद्धी सगळे पाणी भराल तुझ्या घरी. भगवंत सुद्धा येतील पाणी भरायला तुझ्या घरी. काय घेऊन बसलाय तू? फक्त तू पकड नामावर धर. ते याला म्हणतात स्मार्ट वर्क. एक असतं हार्ड वर्क, एक असतं स्मार्ट वर्क. स्मार्ट म्हणजे डोकं हुशारीनं काम घ्यायचं असतं. समजतंय की नाही? पण आपण इतकं कष्ट करतो, हाताला काहीच लागत नाही. पण आपण काय करायला पाहिजे? आपण हुशार व्हायला पाहिजे आणि स्मार्ट बनायला पाहिजे. आपल्याकडे स्मार्ट वॉच आहे, हा, स्मार्ट वॉच घड्याळ आहे, स्मार्टफोन आहे, पण बुद्धीला गज लागला ह्याच्या. फोन स्मार्ट, घड्याळ स्मार्ट आणि बुद्धी गंजलेली. हा, थोडं बुद्धी स्मार्ट बनवा, हुशारीनं काम घ्या आणि भगवंत या नावावर विश्वास निर्माण करा. 100% काम होते आपलं, असा विश्वास तुम्हाला पाहिजे. नामस्मरणाने सगळं सगळं काही मोकळं होऊ शकतंय, सगळं काही व्यवस्थित होऊ शकतंय मंडळीनं. त्यामुळे आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण इकडे तिकडे न भटकता त्या परमात्म्याचा, भगवंताच्या चरणाचा आश्रय ग्रहण करा. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम. हा शेवटचा श्लोक आहे या 5व्या अध्यायाचा. हे आता मी म्हंटलो तर हा श्लोक घेतल्यामुळे आपला हा अध्याय संपलेला आहे. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. तुम्हाला शांती कधी मिळेल? शांती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मालक म्हणून त्या पांडुरंगाचा स्वीकार तुम्ही कराल. त्यावेळेला तुम्हाला खरी शांती मिळेल, खरंच सुख मिळेल. कारण एन्जॉय करणारा, भोग करणारा जो कोण आहे? भगवंत आहे. आता भोग कोणाला दाखवतो आपण आणि प्रसाद कोणाला भेटतो? आपल्याला. भोग भगवंताला, प्रसाद आपल्याला. भोक्ताराम, भोग करायचा विचारच करू नका तुम्ही. तुम्ही फक्त सिंपल राहा, भगवंताचं जे काही येतं ते खावा फक्त. तुम्ही स्वतः एन्जॉय करायचा, भोग करायचा प्रयत्न केला, मालक बनायचा प्रयत्न केला, तर काय होणार? भगवंत म्हणणार ठीक आहे तू मालक बन. मालक बनायला फार अवघड आहे. मालक बनणं फार अवघड आहे. त्यात कशाचं? छोटा बनके रहो राधे राधे कहो. छोटं बनून राहायचं. तू का म्हणे व्हावे लहानाहुनी लहान. तू का म्हणे जाणं व्हावे लहानाहुनी लहान. हे जाणून घ्या. छोटं राहण्यामध्ये आनंद आहे, मोठं बनण्यामध्ये दुःख आहे. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आणि छोटं बनून साखर खायची. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा. हे लक्षात घ्या. कारण जास्त मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. हे पण दुःखाचं कारण आहे, हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भोग करू द्या भगवंताला, त्यांचा प्रसाद तुम्ही घ्या फक्त. अशा प्रकारे आपण भगवंतांचा भक्त बना. भगवंताची सत्ता मान्य करा. सत्ता मान्य करणं म्हणजे काय? रोज उठून भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे धन्यवाद देणं. भगवंता, सूर्य तुझ्यामुळे, चंद्र तुझ्यामुळे, शेती तुझ्यामुळे, पाणी तुझ्यामुळे, धान्य तुझ्यामुळे, परिवार तुझ्यामुळे, पैसा अडका तुझ्यामुळे, संपत्ती तुझ्यामुळे, जे काही आहे तुमच्यामुळे भगवंता. बस, मला बाकी काही माहित नाही. मी तुम्हाला धन्यवाद देतो.
भगवंता तुमचं भजन करतो, मी अज्ञानी आहे, मी मूर्ख आहे, मला काही येत नाही, असं मान्य करणं. झालं. भजन आहे भगवंताचं, असं करा. म्हणजेच हा शेवटचा श्लोक आहे. भगवंताला प्रभू म्हणा, भगवंताला मालक समजा आणि दास समजून आपण भगवंताची सेवा करा, आपल्या परिवाराची सेवा करा. परिवार सुद्धा पांडुरंगाचाच आहे. हा पांडुरंग परिवार आहे आपला जो आहे तो. बायका मुलं सगळे ते पांडुरंगाचेच आहेत. मी फक्त दास आहे या घरामध्ये, मला सेवा करायला फक्त बोलवलेलं आहे. अशी भावना मनामध्ये घ्या. जास्त अहंकार करू नका, जास्त माज करू नका, संपत्तीचा, पैशाचा, व्यवसायाचा, नोकरीचा. फक्त आपण दास बनून भगवंताची सेवा करा, भगवंताला भोग दाखवा, प्रसाद ग्रहण करा, भगवंताचं नामस्मरण करा. संपलं. काही सुद्धा अवघड आहे का याच्यामध्ये? अशा पद्धतीनं आपला हा 5वा अध्याय कर्मसन्यास योग संपलेला आहे आणि पुढच्या वेळेला आपण 6वा अध्याय सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे ध्यान योग. भगवद्गीता की, श्रीला प्रभुपाद की, ताई गौर प्रेमानंदे. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. रविलोचन प्रभू, काही प्रश्न आहे आपला? रेकॉर्डिंग बंद कर.